बाळासाहेब ठाकरे गट रविवारी 27 ऑगस्ट रोजी हिंगोलीत निर्धार सभा घेणार आहे। उद्धव ठाकरे यांचे या सभेत प्रमुख मार्गदर्शन होणार आहे। रामलीला मैदानावर दुपारी 2 वाजता होणाऱ्या या सभेकडे देशाचे लक्ष लागले आहे। रविवारी होणाऱ्या निर्धार सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे। शिवसैनिकांनी हिंगोलीसह संपूर्ण मराठवाडा पिंजून काढला आहे। आगामी निवडणुकांवर लक्ष ठेवून ठाकरे गट अनेक सभा घेत आहे। अजित पवार आमचेच नेते असल्याचे विधान सुप्रिया सुळे यांनी केले होते। त्यानंतर आता शरद पवार यांनीही मोठे विधान केले आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कोणतीही फूट पडली नाही। अजित पवार आमचेच नेते आहेत असे शरद पवार यांनी म्हटले आहे। फूट पडली याचा अर्थ काय? पक्षात फूट कधी येते? जेव्हा पक्षातच एक मोठा वर्ग वेगळा झाला देश पातळीवर, अशी स्थिती इकडे नाही असे पवार म्हणाले। मणिपूरच्या हिंसाचारावर मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी भाष्य केलं आहे। राहुल गांधी लडाखच्या दौऱ्यावर आहेत, त्यांनी लडाखविषयी बोलावं। आज मणिपूरमध्ये जे घडत आहे त्यासाठी काँग्रेसच जबाबदारी आहे। माणसांच्या आयुष्याशी राजकारण केलं नाही पाहिजे। आम्ही पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचा सल्ला घेत आहोत। संसदेतील पंतप्रधान मोदींच्या मणिपूरवरील भाषणानंतर राज्यामध्ये सध्या शांतता आहे असे ते म्हणाले। भारत हे हिंदू राष्ट्र आहे। भगवा झेंडा हा देशाचा प्राण आहे। गोवा राज्य देशाचा हिस्सा असल्यामुळे कोणीही भगव्या झेंड्याला विसरता कामा नये। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी राष्ट्रध्वज तिरंगा बनवलेला आहे। हिरवा हा इस्लामिक रंग आहे। मुस्लिमांनी आपल्या देशावर 800 वर्ष राज्य करून हिंदूंवर बरेच अत्याचार केले आहेत असे मत संभाजी भिडे यांनी मांडले। दवर्ली येथील समर्थ गडावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। कौन बनेगा करोडपती या शो मध्ये एका स्पर्धकाला 25 लाख रुपयांसाठी एक प्रश्न करण्यात आला होता। वडील आणि मुलगा दोघांनाही बाद करणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू कोण, असा प्रश्न विचारण्यात आला होता। यासाठी ए रवींद्र जडेजा, बी आर अश्विन, सी ईशांत शर्मा आणि डी मोहम्मद शामी असे पर्याय देण्यात आले होते। तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर माहीत असेल तर नक्की कमेंट करून सांगा। अभिनेता सनी देओलच्या गदर 2 सिनेमाचं संसदेत विशेष स्क्रीनिंग आयोजित करणार असल्याचं समोर आलं आहे। त्यामुळे तारासिंहचा आवाज आता संसदेतही घुमणार आहे। सिने विश्लेषक कोमल नाहटा यांनी ट्विट केलं आहे। कालपासून 3 दिवस संसदेच्या नव्या इमारतीत संसदेतील सदस्यांसाठी गदर 2 या सिनेमाचं विशेष स्क्रीनिंग आयोजित करण्यात आलं आहे। किती सन्मानाची बाब आहे। कोमल यांचं ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे। भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या विधानामुळे या चर्चा रंगल्या आहेत। 2024 पर्यंत एकनाथ शिंदेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असणार आहेत असे आमच्या नेतृत्वाने स्पष्ट केले आहे। मीही स्पष्ट केले। 2024 नंतर देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करावे ही कार्यकर्त्यांची भावना आहे असे बावनकुळे म्हणाले आहेत। चांद्रयान 3 ने चंद्रावर यशस्वी लँडिंग केल्यानंतर प्रतिक्रिया देताना चांद्रयानचा उल्लेख उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चुकून चंद्रकांता असा केला होता। त्यामुळे त्यांच्यावर सोशल मीडियातून टीका केली जात होती। त्यावर आता अजित पवार यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। माझ्याकडून त्या दिवशी चुकून चंद्रकांता असा उल्लेख झाला, त्याबाबत मी माफी मागतो असे अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडमध्ये बोलताना सांगितले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ग्रीसच्या राष्ट्राध्यक्ष कॅटरीना एन सकेलारोपोलू यांनी ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर या देशातील दुसऱ्या सर्वोच्च पुरस्काराने शुक्रवारी सन्मानित केलं। यावेळी ग्रीसच्या राष्ट्राध्यक्षांनी मोदींचं चांद्रयानाच्या यशस्वीतेबद्दल अभिनंदन केलं। 40 वर्षांनंतर ग्रीसला जाणारे मोदी हे पहिलेच भारतीय पंतप्रधान आहेत। यापूर्वी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1983 मध्ये ग्रीसचा दौरा केला होता।
ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी अजित पवार गटाबाबत मोठे वक्तव्य केले आहेत. राष्ट्रवादीत 100% फूट पडली असून शरद पवारांकडून अजित पवार गटाची हकालपट्टी करण्यात आली आहे, असे राऊत म्हणाले. राष्ट्रवादीचे 2 प्रदेशाध्यक्ष आहेत. जयंत पाटील आणि सुनील तटकरे असे 2 प्रदेशाध्यक्ष झाले आहेत. मग ही फूट नाही का? अजित पवार गटाने शरद पवारांची अध्यक्षपदावरून हकालपट्टी केली आहे, असेही ते यावेळी म्हणाले. रेल्वेकडून ज्येष्ठ नागरिकांना, रुग्णांना तिकीट दरांत सूट दिली जाते. कोरोना काळात ही सूट बंद होती. आता पुन्हा ही सूट सुरू झाल्याची माहिती आहे. रेल्वेकडून दिव्यांग, नेत्रहीन आणि मानसिक अवस्था ठीक नसलेल्या प्रवाशांना ट्रेनच्या तिकिटांत 75% सूट मिळू शकते. या प्रवाशांना जनरल क्लास ते स्लीपर क्लास तिकिटांत सवलत मिळते. याशिवाय विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना तिकिटांमध्ये सवलतीचा लाभ देते. कोल्हापूर देशाला दिशा दाखविणारी नगरी आहे. ढोंगी लोकांच्या विचारांना, चुकीच्या गोष्टींना शाहू महाराजांनी कधीही पाठिंबा दिला नाही. या भूमीने कधीही अशांना आपले केले नाही, असे शरद पवारांनी म्हटले. ते कोल्हापुरात निर्धार सभेत बोलत होते. महाराजांनी सर्वसामान्यांसाठी सत्ता वापरण्याची शिक्षा दिली. चांद्रयानाचे यश हे नेहरू, सोनिया गांधी आणि शेवटचे पंतप्रधान मोदींमुळे शास्त्रज्ञांना मिळाले, असेही ते म्हणाले. शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भाजपावर जोरदार टीका केली आहे. मी कृषी मंत्री असताना कधीही कांद्यावर कर लावण्याचा निर्णय घेतला नाही. कृषी मंत्री असताना मी नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहिलो. भाजपा सरकारने कांद्यावर 40% निर्यात कर लावून शेतकऱ्यांवर अन्याय केला. आता साखर निर्यात बंदी येणार आहे. एवढा मोठा अन्याय आतापर्यंत कोणत्याही सरकारने शेतकऱ्यांवर केला नाही, असे शरद पवार म्हणाले. बाजारात लवकरच इथेनॉलवर इंधनावर चालणारी टोयोटाची MPV इनोव्हा कार येणार आहे. ही गाडी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 29 ऑगस्टला लॉन्च केली जाणार आहे. 100% इथेनॉलवर चालणारा ही गाडी असणार आहे. ही कार जगातील पहिली BS6 स्टेज 2 विद्युतीकृत फ्लेक्स इंधन आधारित कार असल्याचा दावा खुद्द गडकरींनी केला आहे. मिंट सस्टेनेबिलिटी शिखर परिषदेला संबोधित करत असताना त्यांनी हा दावा केला आहे. सामनातील अग्रलेखावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे गटावर बोचरी टीका केली आहे. उद्धव ठाकरे गटाच्या पक्षाचे यान संजय राऊत यांच्या नेतृत्वात भरकटलेले आहे. सध्या त्यांनी त्याची चिंता करावी. देशाची चिंता करण्यासाठी माननीय मोदीजी आणि राज्याची काळजी घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस सक्षम आहे. अन्यथा उबाठा गटाचे भरकटलेले यान काँग्रेसच्या धूमकेतूवर आदळून नष्ट होईल, असे बावनकुळे म्हणाले.